असं आहे की महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थाच्या बाबतीत ज्या घटना घडतायत, आपल्याला माहिती की काही महिन्यापूर्वी गोरेगाव येथे नेस्कोमध्ये काही म्युझिक कॉन्सर्ट होती. त्यामध्ये अंमली पदार्थाचा सेवन करून दोन तरुणांचा त्यामध्ये मृत्यू झाला. आता परत काल वरळीच्या एनएससीआयचा जो डोम आहे त्यामध्ये सुद्धा म्युझिकल कॉन्सर्ट म्हणजे संगीत कार्यक्रम होता मोठा. मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि तिथे सुद्धा ज्या बातम्या येत आहेत त्यामध्ये ड्रग्सचं सेवन करून एक तरुण मुलगा मृत्युमुखी पावला. या वारंवार ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, पुण्याला काहीतरी एका फार्म हाऊसवर अशाच पद्धतीची ड्रगची घटना झाली असं वर्तमानपत्राच्या माध्यमातून बातम्या पुढे येत आहे. त्याच्यामुळे याच्या बाबतीत जी शासनाने जी आता नो टॉलरन्स फॉर ड्रग हे अभियान त्या निमित्तानं राज्य शासन राबवते, हे मला वाटतं की अजून प्रभावीपणे अंमली पदार्थाच्या विरुद्ध हे जे शासन राबवते की नो टॉलरन्स फॉर ड्रग हे अतिशय प्रभावीपणे त्या निमित्तानं राज्य शासनाच्या माध्यमातून संपूर्ण प्रभावीपणे वापरण्याची अतिशय गरज आहे, जेणेकरून ह्या सर्व अंमली पदार्थाच्या बाबतीत ज्या वारंवार घटना ज्या घडतात त्या चांगल्या पद्धतीने नियंत्रणात येऊ शकतील. या पद्धतीनं पोलिसांनी पावलं उचलली पाहिजे. जे काल जी घटना झाली एनएससीआय डोम ते ताडदेव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मुंबईला येतात. जी माहिती आमच्याकडे आली आहे की ताडदेव पोलीस स्टेशननी परवानगी नाकारली याला. जी एनएससीआय डोम मध्ये जो म्युझिकल कॉन्सर्ट झाला की संगीताचा कार्यक्रम झाला, त्याला परवानगी ताडदेव पोलीस स्टेशननी नाकारल्यानंतर परत त्याला परवानगी कोणाच्या दबावाखाली देण्यात आली. म्हणजे पोलीस इकडे पोलीस स्टेशन परवानगी नाकारतं आणि वरतून काहीतरी दबाव येतो त्याला परवानगी मिळते. ही सुद्धा अतिशय चुकीची गोष्ट आहे. कारण की पोलीस संपूर्ण शहानिशा करून परवानगी द्यायची की परवानगी नाही द्यायची याचा विचार करून निर्णय घेतात. आणि अशा पद्धतीनं ताडदेव पोलीस स्टेशननी जर ही भूमिका घेतली असेल तर त्यांच्यावर कोणाचं प्रेशर होतं. त्याच्यामुळे सरकारने जी आहे त्यांची जी ड्रगच्या विरुद्ध जी मोहीम आहे नो टॉलरन्स फॉर ड्रग ती अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी त्याची करावी अशी शासनाला विनंती आहे. कृषी सेवा केंद्राच्या दुकानासमोर त्या निमित्तानं लागलेले आहे. त्याच्यामुळे राज्य शासनाने लवकरात लवकर पावलं उचलून कशा पद्धतीनं युरिया, कशा पद्धतीनं डीएपी, कशा पद्धतीनं मिक्स खत शेतकऱ्यांना उपलब्ध होतील, जेणेकरून कोणत्याही प्रकारे पेरणीमध्ये अडथळा येणार नाही या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने पावलं उचलून खताची उपलब्धता करून दिली पाहिजे. ही सुद्धा आमची शेतकऱ्यांसाठी मागणी आहे. परत आपल्याला माहिती आहे की परत गॅसच्या किंमत काही 29 वेळांनी वाढली. म्हणजे आतापर्यंत या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये 90 रुपयांनी गॅसची किंमत वाढली. घरगुती गॅस सिलेंडर 90 रुपयांनी वाढला. महागाई वाढते त्याच्यामुळे आमच्या घरात ज्या महिला आहेत आमच्या ज्यांच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये सिलेंडर लागतं त्यांची अतिशय अडचण होत आहे. 90 रुपये 1.5 महिन्यामध्ये वाढले गॅस. पेट्रोलच्या बाबतीत तशा प्रकारची परिस्थिती आहे. अनेक पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्ते आंदोलन करत आहेत गॅससाठी, पेट्रोलसाठी, डिझेलसाठी. या बाबतीतही राज्य शासनाने लवकरात लवकर पावलं उचलून कशा पद्धतीनं डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती कमी येतील, कशा पद्धतीनं गॅसच्या किमती कमी येतील यासाठी योग्य पावलं राज्य शासनाने उचलायला पाहिजे.